100%. कोण आहे तू आमच्या टीम मध्ये? मी नागराच्या टीम मध्ये. आमचा लास्ट इयरचा मेन फिल्डर आहे तो. त्याला तुला दिला होता बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डर नाही हाताने पण त्याने अडवला होता. तर इथे सगळे मंदिराची तयारी चालू आहे. हे बघू शकता मेहनती माणूस. लादीवरती थोडासा पण कचरा नाही पाहिजे हो. मांडव आलो. काय बोलताय का? नाही उद्या लवकर येतो उद्या. त्यांचा इथं हिशोब चालला. महत्वाची कामगिरी, हिशोब. आणि हा आमचं बनवलेलं मंदिर आणि मंदिराची सजावट कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. अतिशय सुंदर अशी झाली. त्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता. इथे हे जे देव आहेत काढलेले. अरे काम करशील का नाही? नुसती उभी काय आहेस? काय शिकवतेस? नुसतं शिकवतोय तुम्ही. बरं आहे. तू सांग काहीतरी वेगळा. तिथे येल्लो कलर टाका. उद्या कळेल सर. हॅलो एव्हरीवन, मी प्रतीक रातोडकर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या गावाचा जीर्णोद्धार सोहळा, जो की आम्ही मंदिर बांधला होता. त्याच्या मंदिराची आज प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि त्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळ, कुंभारवाडा, तसेच इतरत्र सर्व लोकंसुद्धा जमलेले आहेत. ज्या कोणी या माहेरवासने आहेत त्यांनासुद्धा इथे बोलवलेले आहे. आणि पुन्हा एकदा आपण एक नवीन आपला ब्लॉग घेऊन येत आहोत. त्याच्यामध्ये आम्ही दाखवणार आहोत की कसा एका गावामध्ये जीर्णोद्धार सोहळा होतो. तर चला कनेक्टेड राहा. आता तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे आता लोक यायला सुरुवात झाली आहे. आणि इकडूनच आता लोक सर्व येणार आहेत, जे की संगमावरती पाणी आणायला गेली. आणि तो पाणी घेऊन आल्यानंतर आम्ही जाणार आहोत मंदिराकडे. चला. आता टाकतात पाय गाड्या. तुम्ही बघू शकता इथं पाय गाड्या टाकतात. आता पाय गाड्या टाकून
चालत जातील. आता हे जे लोक आलेत आणि ह्या ज्या सगळ्या महाराष्ट्राने आलेत त्यांच्याकडे पायात चप्पल नाही, नुसता ऊन पण खूप झालाय, तर हे चालत येणार आहेत. तयारी चालू आहे. ओनर आता परफॉर्मन्स काय वर खाली आपला होत राहणार आहे, त्यामुळे आपण काय तर आता आपण आलो जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला. आणि बघू शकता माझ्या मागे ते सगळे गावदेवीच्या मंदिरात आता थोड्याच वेळात आपलं आगमन होणार आहे गावदेवीच्या मंदिरात. तर तुम्हाला आता आपण पहिले मंदिर दाखवूया ना.
लोणचं पडलंय लोणचं. तर पहिले चला तुम्हाला गावदेवीचं मंदिर दाखवतो आणि त्याच्यानंतर हे लोक सगळे आता कशी पूजा होणार आहे, काय प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते सर्व तुम्हाला दाखवतो. चला बाय बाय. असं मस्त येईल. आमच्या गावकीचं मंदिर आहे. चपला काढू नको, ओरडत आहे. नाचो नाचो ए कप्पल कप्पल. आम्ही आलो मार्केटमध्ये, आलो पेपर डिश घ्यायला. तर बघू शकता तुम्ही माझ्यासोबत आहे श्रवण पारके आणि तन्मय मशिलकर. सत्याच्या पूजेला वाटणार 17 ते तांदूळ दिले ते संकल्प थोडं छोटं घालते. पुन्हा एकदा पाणी सोडायचं. 17 महागणपती स्मरण पूजन कलशंटा दीप पूजन करे.
सोन्याच्या टाळवीना खांद्यावर जातो पंढरीला सोन्याच्या टाळवीना खांद्यावर जातो पंढरीला सोन्याच्या टाळवीना खांद्यावर सोन्याच्या टाळवीना खांद्यावर जातो पंढरीला पायरीत बसले तर नामदेव त्यांच्या दर्शनाला 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 अरे अजून गरम होईल अजून यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अगदी चुकीचं हे बघ त्याच्या हाताकडे घ्या हाताकडे कोणाच्या हाताकडे व्हिडिओ मध्ये गेले विसरलं घेतो जो का आहे तो तो जाईल चंदन असेल आपला मंडळी का भारत श्री ज्ञानदेव तुम्ही बघू शकता वरती कलर्स फिक्स करतायत हा पोचली पोचली ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक ओके अरे अरे संत शिरोमणी गोरोबा काकांचा संत शिरोमणी गोरोबा काकांचा तसेच सेवा सचिन वडगावकर नाविन्य स्वरूप या ठिकाणी निर्माण करून आपल्या जीवनात आभाराचं आणि नाविन्य स्वरूप निर्माण करून या भक्तांनी या ठिकाणी आपली आज प्राण प्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे. यानिमित्त हे लक्ष्मीचे सत्काराचं पूजन केलेलं आहे. भगवंता या भक्तांनी जी एकत्र या ठिकाणी येऊन आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वांनी हातभार लावून या ठिकाणी जी काय आपली सेवा केलेली आहे ती आपण मान्य करून घ्यावी.
भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय आणि महादेव संत शिरोमणी गोरोबा काका की केल्याशिवाय जायचं नाहीये. पाणी नाही आणू शकत तुम्ही. एकच काम करू शकतो तो बघा पाणी आलं सौंदर्य वर्गीस आपण कुठे असाल त्यांनी स्टेजपाशी संपर्क साधायचा. सौंदर्य वर्गीस विजया हरिश्चंद्र तलेगावकर. तर रुपये पद्धत लावलेली आहे आणि काकी वाढते डाळ. काकी कोणी बनवले डाळ? सौंदर्य वर्गीस के प्रणाली मुकेश काकिंकर. सोनाली एक नंबर. मंगेश वारेकर. सोनू दाखवा डाळ दाखवा अशी दाखवा. रत्नेश दाखवा द्या ना. तलेगावकर. या कुठे असेल त्यांनी आपण स्टेजपाशी संपर्क साधायचा आहे. सौंदर्य वर्गीस सोनाली मंगेश वारेकर. सोनू के यज्ञेश तलेगावकर यांनी स्टेजपाशी संपर्क. टाका आता टाका. ओके ओके थोडीच वेळ टाका. ओके तुम्ही नाही येत त्यात. हॅलो मानगाव नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष फक्त ताटाचा घेते ताटाचा. आनंद शेठ यादव तसेच मानगाव नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष राजेशभाई मेहता. मानगाव नगरपंचायतचे नगरसेवक व्हिडिओ संदीप खरगटे यांचे मी कुमारवाडा ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ओके बाकी डाळ टाका नेमकीच टाका. ओके सवय झाली हो आता. बस रात्र भगवंताचं नामस्मरण करणं याच्यामध्ये ते मात्र संतांची पावलं लागतात. हरिओम पहिल्या वेळा छान झालं ना. काय छान झालं. संतांची पावलं म्हणजे भरपूर म्हणून आम्ही जास्त वेळ मागतो. छान कीर्तन वेळ जो जास्त मागतो ना ह्याला कारण आहे. छान कार्यक्रम छान आवडलं सगळ्यांना. तेवढंच पाहिजे बाकी काय. छान झालं. 100% 100. सगळ्यांना आशीर्वाद द्या. किती झाला नाही दोघे पाठीवर उभं राहायचं. 100% पाठीवर असतो. काही चिंता करायची. माती हाती काल भैरी माते की गावदेवी माते की. ओके झालं आता काय. जय. ओके कारण मंदिर बांधणार कसं असतं बघा. कुणाची तरी साथ असल्याशिवाय मंदिर होत नाही. पैसे देणारे किंवा अनेक करणारे पण ते पैसे उचलणारे कुणीतरी आपण केलं म्हणजे त्याबद्दल कुंभ समाजाच्या वतीने म्हणजे असं की ते एकोवेने राहिले आणि एकोवेने वागतात. अशीच त्यांना कृती काल भैरव
तसेच तुमच्या भावानी कालकाई योगेश्वरी आहे सगळ्यांनी अशी त्यांच्या दादाचा मी हे करतो अभिनंदन करतो. दादा मी ह्या मंदिरासाठी म्हणजे मी 10 वर्षापूर्वी पासून मी प्रयत्न करत होतो. आणि आज आपण या ठिकाणी जमलोय कशासाठी गोरोबा काकांची पुण्यतिथी. तर इतर सर्व संतांची जयंती होते, त्यांचे जे वेगवेगळे त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे दिवस आहेत ते केले जातात. मग गोरोबा काकांची फक्त पुण्यतिथी काय केली जाते? तर एखादा माणूस जर आपण बघितला तर आनंदात विलीन झाला मग त्याची आनंदाने काय एवढा गोरोबा काकांची पुण्यतिथी साजरी केली जाते, कारण तो माणूस तर आपल्या आयुष्यातून निघून गेलेला आहे. मग खरं तर बघायला गेलं तर आपण दुःख साजरा केला पाहिजे. मग ती पुण्यतिथी एवढ्या आनंदात आपण साजरी का करतो? तर याच्यासाठी की एखादा संत ज्यावेळी जन्माला येतो तेव्हा त्याच्या आयुष्याचा एकच ध्येय असतो की मला परमार्थात जायचंय, मला देवाला भेटायचंय. आणि संत गोरोबा काका हे देवाला भेटले होते आणि त्यांनी सांगितलेला की माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस तो असेल ज्यावेळी मी देवाला भेटेल. म्हणूनच आपण ही पुण्यतिथी साजरी करतो. आणि याच पुण्यतिथीच्या मुहूर्तावरती आपल्या गावात श्री काळभैरवाचं पण मंदिर बनवलेलं आहे आणि त्यातच आपण जीर्णोद्धाराचा आज कार्यक्रम या लोकार्पण जीर्णोद्धार आणि लोकार्पण तसेच प्राण प्रतिष्ठा हा कार्यक्रम आपण या दिवशी धरलेला आहे. तर या मंदिरासाठी सर्वांनीच आपल्या प्रकारे आर्थिक मदत केली. तसेच ज्यांना कागदपत्र येत होते त्यांनी कागदपत्रासाठी मदत केली. तसेच ज्यांची शारीरिक क्षमता होती त्यांनी या मंदिरासाठी आपली शारीरिक मदत देऊन हा मंदिर उभा केलेला आहे. त्या सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो. आणि ग्रामस्थ मंडळ कुंभारवाडा यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. पण ह्या सर्वांना एकत्र घेऊन कोणी जर काम केलं असेल तर ते असतील आपले नगरसेवक दिनेश दादा राठोडकर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही सर्वांना एकत्र घेऊन काम केलं म्हणूनच आज आपल्याला हा दिवस बघायला भेटतोय. आज आपण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हा दिवस साजरा करतोय. कारण की एक मोठी आर्थिक रक्कम ही आपल्याला कुठून भेटत नव्हती. बरेच वर्ष आपण प्रयत्न करत होतो, बरेच लोकांकडे गेलो, अगदी मोठ्या लोकांपर्यंत आपण भेटण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला कोणी आर्थिक मदत दिली नव्हती. पण ही भरघोस अशी 25 लाखाची भरघोस मदत एक माफी घेऊन आले ते म्हणजे आपले नगरसेवक दिनेश राठोडकर. आणि यांच्यामुळे आपला हा दिवस साजरा बनलेला आहे आणि आज आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत. तर इथं बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभार. आणि असेच आपण पुढे कार्यक्रम चांगल्या प्रकारे करत राहू. धन्यवाद. काय व्हिडिओ काढतो साईडला